नमस्कार मित्रांनो, माझं नाव रुद्राक्ष राजेश कल्याणकर. मी प्रॉपर नांदेडचा आहे. मी यावर्षी नीटची एक्झाम दिली होती आणि माझे मार्क 561 येत आहेत आणि ऑल इंडिया रँक 7939वी आहे. लहानपणापासून मला डॉक्टर बनण्याची खूप इच्छा होती आणि मला बायोलॉजी विषय खूप आवडायचा आणि मी बायोलॉजी विषय जसं पुढे शिकत गेलो, तेव्हा मी ठरवलं की मला डॉक्टर व्हायचं आहे आणि मला डॉक्टर बनून एक चांगला न्यूरोसर्जन व्हायचं. एक्झामच्या दिवशी मी सकाळी लवकर उठलो, मेडिटेशन वगैरे केलं. मग मंदिरात गेलो आणि नंतर 1 तास अगोदर एक्झाम सेंटरला गेलो. तिथं थोडीशी चेकिंग वगैरे झाली की नंतर मी एक्झाम हॉलमध्ये जाऊन बसलो. मग नंतर 15 मिनिट पहिले आम्हाला पेपर दिला गेला. पेपर स्टार्ट झाला की मी थोडं डीप ब्रीथ केलं आणि बायोलॉजीपासून स्टार्ट केलं. बायोलॉजीमध्ये जे क्वेश्चन आम्हाला अगोदरपासून खात्री होती येतात ते सोडवत बसलो आणि नंतर बायोलॉजी जेवढे येते तेवढे सोडवले. झालं की मग केमिस्ट्री स्टार्ट केलं. केमिस्ट्रीमध्ये जेवढे येतात तेवढे सॉल्व्ह केले. मग नंतर मी फिजिक्समध्ये वळलो. तर फिजिक्समध्ये काही क्वेश्चन हार्ड होते, ट्रिकी होते. मग नंतर ते क्वेश्चन जमत नाहीत म्हणून मी जे सोडून दिलेले होते क्वेश्चन केमिस्ट्री आणि बायोलॉजीमध्ये ते स्टार्ट केले. ते मग झाले की मग मी फिजिक्सकडे वळलो. थोडा कमी वेळ उरला होता. थोडंसं स्ट्रेसमध्ये आल्यानंतर मग मी पाणी पिलं, थोडंसं डीप ब्रीथ केलं. मग मी फिजिक्सचे क्वेश्चन स्टार्ट करायला लागलो. पण मध्ये ते इन्व्हिजिलेटर येऊन थोडंसं डिस्टर्ब करत होते. मग फिजिक्सचे क्वेश्चन अगोदरच खूप लेंदी होते आणि हार्ड होते. मग ते प्रत्येक क्वेश्चनला थोडासा टाईम पण लागत होता. म्हणून सर्व क्वेश्चन सोडवता आले नाहीत. मग मी जेवढे येतात तेवढेच सोडवले आणि लेंदी क्वेश्चनला स्किप करून टाकले आणि तिथेच संपवलं मग पेपर माझा. माझे जवळपास फिजिक्सच्या पेपरमध्ये 15-20 क्वेश्चन सुटले होते म्हणून मी थोडंसं स्ट्रेसमध्ये आलो एक्झाम झाली तरी. मग मी एक्झाम सेंटरहून बाहेर पडलो. मग तिथे थोडंसं आई-वडिलांना बोललो, थोडंसं मन मोकळं केलं. मग नंतर पेपर झाला की मित्राला फोन लावला होता मी. मग मी त्याला विचारलं कसा गेला पेपर काय नाही. त्याचे पण खूप क्वेश्चन सुटले होते. मग त्यानं म्हणला मला यावर्षीचा पेपर थोडा हार्ड होता. मग मी आणखीन 1-2 मित्राला फोन लावला. त्यांनी पण म्हणले खूप क्वेश्चन सुटलेत आणि मग तेच हार्ड पेपर होता म्हणून मी थोडंसं रिलॅक्स झालो. मग यावरून मला कळालं की यावर्षीची रँक थोडीशी खाली जाईल, कट ऑफ पण खाली जाईल आणि झालंही तसंच आणि माझी जवळपास थोडी 7939वी रँक आली. सकाळी मी 7ला उठायचो आणि अभ्यासाला बसायचो. जेव्हा बायोलॉजीचे NCERT अगोदर वाचून घ्यायचो. नंतर हायलाईट केलेले पॉईंट्स त्याच्यातले एका वहीमध्ये लिहिलेले होते. ते मी एकदा वाचून घ्यायचो. मग नंतर त्याच्या रिलेटेड थोडेफार क्वेश्चन सोडवायचो. मग नंतर केमिस्ट्रीमध्ये मी जेव्हा हे करायचो, फिजिकल केमिस्ट्री मला हार्ड जायचं. मग मी त्याचे फॉर्म्युला वगैरे हे करायचो आणि थोडेफार क्वेश्चन प्रॅक्टिस करायचो. क्वेश्चन प्रॅक्टिस झाली की मग मी थोडंसं केमिस्ट्रीचेच इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीचे फॅक्ट्स वगैरे होते ते पाठ करत बसायचो. ते झाले की मग मी फिजिक्सचे फॉर्म्युला शीट वाचून मग त्याचे न्यूमेरिकल स्टार्ट करायचो. न्यूमेरिकल सोडत थोडेफार नवीन काही कन्सेप्ट सापडायचे. मग तेच मी थोडेसे अंडरलाईन करून किंवा NCERTमध्ये थोडंफार कुठं नाहीतर नोट्समध्ये ॲड करून टाकायचो. नंतर सर्व घरी अभ्यास संपल्यानंतर मी IIBच्या क्लासेसला जात होतो. मग नंतर तिथे काही क्वेश्चन जे घरी सॉल्व्ह करताना अवघड वाटले ते मी तिथल्या फॅकल्टीजला जाऊन DSPमध्ये जाऊन विचारायचो. मग तिथले सर्व फॅकल्टीज एक नाही खूप वेळेस जेवढ्या वेळेस विचारलं तेवढ्या वेळेस सांगत होते. जोपर्यंत क्लिअर होत नाही तोपर्यंत सांगत होते. एक्झामच्या 2-3 महिने पहिले आम्हाला आमची स्वतःची कॅबिन दिली होती टीचर्सची. तिथं टीचर येऊन आम्हाला डाऊट विचारायचे, डाऊट क्लिअर करून घ्यायचे आमचे. मग आम्हाला पाहिजे तसे असाइनमेंट देत होते. तिथले काही डाऊट असले तर त्याचे डाऊट सॉल्व्ह करून घेत होते आणि नंतर त्यांनी आम्हाला काही क्वेश्चन विचारायचे. नाही आलं की ते कन्सेप्ट एक्सप्लेन करून सांगायचे. थेअरी एक्झामहून जेव्हा मी आलो इकडं ट्युशनला तेव्हा मला इथे फायनल राऊंडचं शेड्यूल भेटलं. फायनल राऊंडमध्ये आणि याच्यामध्ये थोडासा गॅप होता. मग मी शॉर्ट नोट्स माझे थोडेसे फॉर्म्युला शीट वगैरे होते, NCERT रीडिंग वगैरे ते करायचो. सुरुवातीला मी काय करायचो, अगोदर NCERT रीडिंग करून घ्यायचो. मग त्याच्यानंतर माझे बायोलॉजीचे जे फॅक्ट्स वगैरे काढलेले होते ते पाठांतर करून घ्यायचो. नंतर मग फिजिक्सचे वगैरे फॉर्म्युला वगैरे पाठ करून घ्यायचो. मग त्याचे क्वेश्चन रिलेटेड त्याचे सॉल्व्ह करून घ्यायचो आणि नंतर जेव्हा फायनल राऊंडचे एक्झाम जवळ आले तेव्हा एक्झामच्या अगोदर थोडंसं काहीतरी वाचून असंच फॅक्ट वगैरे वाचून जायचो. एक्झाम आलं की जे डाऊट होते ते पेपर डिस्कशनमध्ये क्लिअर होऊन जायचे. मग घरी आलं की पुन्हा एकदा-दोनदा त्या क्वेश्चनला सोडून बघायचो. माझ्या 2 वर्षाच्या जर्नीमध्ये माझ्या आई-वडिलांचा खूप मोठा रोल होता. त्यांनी मला नेहमी सपोर्ट करायचे, मोटिवेट करायचे. मला सांगायचे नेहमी, "बघ तुझा मामा डॉक्टर होत आहे. तू अभ्यास कर आता. तू पण होशील एखाद दिवशी डॉक्टर." असंच माझे मित्र पण खूप सपोर्टिव्ह होते. त्यांनी मला त्यांचे नोट्स कधी मी ॲब्सेंट असल्यावर द्यायचे. जे काही आम्हाला इथे IIBमध्ये असाइनमेंट भेटत होते, हार्ड असो या ईझी,
आम्ही मित्र बसून एकमेकांना डिस्कशन करून एकमेकांना त्यांनी कसं सॉल्व्ह केलं, मी कसं सॉल्व्ह केलं, थोडं इझी मेथडनं कसं होऊ शकते, वेगवेगळ्या पद्धतीनं कसं सॉल्व्ह होऊ शकते एखादा प्रश्न, ते आम्ही डिस्कशन करून सॉल्व्ह करायचो. टीम आय-बीने खूप या 2 वर्षांमध्ये मला सपोर्ट केलेला आहे. त्यांनी पाहिजे तसे मॅनेजमेंटनं पाहिजे तेव्हा असाइनमेंट वगैरे दिलेले आहेत. टीचर्सनी त्या असाइनमेंटमध्ये डाऊट वगैरे जे असतील ते सॉल्व्ह करून घेतलेले आहेत. इथं स्टडी हॉलला बसण्याची सोय वगैरे करून दिलेली आहे आणि इथंच अभ्यास करण्यासारखं वातावरण असल्यामुळे खूप जास्त अभ्यास होईल आणि इथंच डाऊट विचारायला पण टीचर्स नेहमी अवेलेबल असायचे. मी आय-आय-बीचा 2 इयर फुल टाईम क्लासरूम स्टुडंट आहे आणि आय-आय-बीनं दिलेले सर्व स्टडी मटेरियल मी व्यवस्थित फॉलो केलेलं आहे आणि आता या मार्कच्या बेसिसवर मला महाराष्ट्रातली टॉपचं गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज मिळणार आहे आणि या सर्व यशाचं श्रेय मी टीम आय-आय-बीला, माझ्या आई-वडिलांना आणि मित्रांना देतो. थँक यू. थिंक नीट, थिंक आय-आय-बी.